तर नमस्कार मंडळींनो, कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहे चर्चगेटला आणि आज आम्ही जाणार आहोत वानखेडे स्टेडियमला, पहिल्यांदाच जाणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ बघा, तुमका पण दाखवणार आहे मी वानखेडे स्टेडियम आतून कसा आता। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। मी आणि ओमकार आहे, ह्याचं पण चॅनल आहे कोकणी ओम्या म्हणून। तो पण गावसून आता मुंबई इलेलो हा आणि मी पण एवढ्या वर्ष मुंबई राहते पण गेले नाही अजून एकदा पण वानखेडे स्टेडियमला, पहिल्यांदा जाते। तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा। तर ही बघा मंडळींनो, तिकीट आहे 7ची आहे मॅच, सेमीफायनल। आपल्या मुंबईचेच मॅच आहेत हे बघा, T20 मुंबई 11 जुलै। तर आता आपण जाऊया इकडे, समोरच वानखेडे स्टेडियम आहे बघा, गेट नंबर 7 आहे। बघूया आईना घेतात की पुढना। अजून आमच्याकडे 2 तिकीट आहेत ना रे, एक तिकीट एक्स्ट्रा आहे बघा। कोण येत असतं यावा लवकर। तर मंडळींनो, आमची एंट्री इथून आहे गेट नंबर 2 मधून, पण मॅचला टाईम आहे 7 वाजता मॅच चालू होणार आहे। आता आम्ही जाऊन येतो जरा, इथे बीच आहे हे बघा, समोर आपला बीच आहे मरीन लाईन, तिथे जाऊन येतो। तर ह्यो बघा मंडळींनो, आपल्या मुंबईचं वातांग समुद्र। आपल्या मुंबईची ओळख या समुद्रामुळेच होता। आणि मंडळींनो, हे स्टेडियम आहे ना वानखेडे स्टेडियम, चर्चगेट स्टेशनपासून 2 ते 3 मिनटावर आहे चालत। तर मंडळींनो, तुम्ही जर वानखेडे स्टेडियम काय येत असाल मॅच बघू कधी पण, तर बॅग वगैरे काय अलाउड नाही आहे। आम्ही लई फसला होता, म्हणजे आम्ही आयत्या वेळी लावून आमका सांगितलं आणि इथे बॅग अलाउड नाही आणि इथे ठेवू पण शकत नाही। सगळे परप्रांतीय आहेत दुकानवाले, ते कोण ठेवत पण नव्हते। मग काय आम्ही चर्नी रोडला गेलो, आमच्या तिकडे एक गावाला आहे, त्याच्याकडे ठेवून आलो परत, म्हणजे लय आमची ही झाली तारांबळ। तर आता परत चाललो आम्ही स्टेडियममध्ये। तर मित्रांनो, इकडे पाठी चेकिंग होता तिकीट वगैरे, असं आतमध्ये गेल्यावर हा सर्व हे बघा। तर मित्रांनो, मॅच तर आपल्या मुंबईतील लोकल खेळाडूंचीच आहे, पण मला स्टेडियम बघायचं होतं आज। हे बघा, हे सर्व खेळाडू आहेत, अजिंक्य राणे, सूर्या वगैरे सर्व आहेत। तर मंडळीनो, आमचं विजय मर्चंट पॅव्हेलियन आहे हे बघा, इथे आहे आमचं पॅव्हेलियन हे बघा। आता इथून वरती जातो आम्ही, हे बघा, इकडे तुम्हाला खाऊ वगैरे सर्व भेटेल, पण महाग असेल भरपूर। आम्हाला 6 मधून नाही सोडलं, 7 मधून सोडलं आहे आम्हाला, हे बघा। इथून वरती जायचं आहे। हे बघा मंडळींनो, वानखेडे स्टेडियम आपलं। ह्या बघा खालना कसा दिसता वानखेडे स्टेडियम, तुमका वरती पण जाऊन दाखवते मी, वरून पण कसं दिसतं ते। तर वरून व्ह्यू बघा मंडळींनो स्टेडियमचा। तर या साईडला बघू शकता, आपले क्रिकेट जगतातले देव मानले जाणारे म्हणजे आपले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर, हे पण आपल्या कोकणातलेच आहेत, राजापूरचे। तर समोरच बघू शकता आपले शरद पवार साहेब स्टँड आहे आणि अजित वाडेकर सर यांचं स्टँड आहे। तर इकडे बघा मंडळींनो, आपलं स्टेडियम पूर्ण खाली होता मी जेव्हा गेले तेव्हा, नंतर थोडा थोडा भरत गेला। तर आत्ता बघू शकता मित्रांनो, आपल्या स्टेडियममध्ये थोडीफार माणसं आली आहेत, म्हणजे थोडंफार भरलं आहे, अजून थोड्या वेळाने भरतच गेलं पूर्ण स्टेडियम, हे बघा। गर्दी जास्त नाही आहे, थोडीफार गर्दी आहे।
बघायला येतात, पण काय पण म्हणा, टी व्हीवर बघणं आणि स्टेडियममध्ये बघणं वेगवेगळं असतं. जमाल असतं. तर मंडळींनी या स्टेडियममध्ये आपल्या महाराष्ट्रातील राजकीय नेते किंवा मोठे मोठे खेळाडू आहेत ना महाराष्ट्रातील, त्यांच्या नावाने स्टँड बनवले आहेत वेगवेगळे. समोर बघू शकता आपले शरद पवार साहेब यांचं स्टँड आहे, परत अजित वाडेकर सर, आणि या साईडला रोहित शर्मा सर यांचं आहे. त्याच्यानंतर पुढे गेलात ना सुनील गावस्कर सर यांचं स्टँड आहे, आणि इथूनच पुढे आल्यावरती या साईडला आपल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं पत्रकार कक्ष म्हणून आहे, आणि त्याच्या साईडला आपले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर यांचं हे स्टँड आहे. तर मंडळींनो, आम्ही आता अर्धी मॅच टाकून जात आहोत, म्हणजे लेट होईत नाही. तर आम्ही फक्त स्टेडियम बघू गेला होता, कधी बघितलं नव्हतं ना. सकाळी कामार पण जावतं. आता पण अचानक आम्ही कामारनाच इलाव, ठरलेलो नव्हतो प्लॅन, पण अचानक भयानक झाला, त्याच्यामुळे इलाव स्टेडियम बघूसाठी खास इला होता. मॅच काय हे लोकलच ना, काय आपले फक्त अजिंक्य राणे वगैरे होतं खेळू का, ते भेटलं. हां, ते होते, त्यांना बघितलं. तर ह्यो व्हिडिओ तुमका आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. असेच नवीन व्हिडिओसोबत परत भेटू. चला, बाय बाय.